चुकीचा निर्णय चुकीचे आहेत। तुम्ही पहिला आहे ना रिप्ले बघा आणि जर आम्ही आम्हाला हार मान्य आहे डाव केला असेल तर प्रतिस्पर्ध्याचे जर दोन्ही खांदे जर टेकले असेल बॉल होती पण माझे दोन्ही खांदे टेकले नाही रिमूव्ह पाहू शकता पण चॅलेंज टाकल्यावर निर्णय देता येत नाही। चॅलेंज टाकल्यावर निर्णय देता येत नाही। तुम्ही चॅलेंज टाकल्यावर तुम्ही रिमूव्ह बघा त्यामध्ये कुस्ती जर चीज झाली असेल तर मग तुम्हाला निर्णय घेता येतो। तरी आता हे जे पंच आहे ते रिमूव्ह मला काय म्हणतात पंचाचं म्हणणं काय? अच्छा हा मग आता अर्जंटमध्ये कुस्तीचा पुकार बनले मल्लाला जर 10 ते 15 मिनिटं तरी वेळ दिला पाहिजे ना गरम व्हायला। आमची एकच रिक्वेस्ट आहे रिप्लाय दाखवा आणि आम्ही हरलं आम्हाला मान्य आहे। एक मिनिट पंचांचा निर्णय मान्य नाही अशा पद्धतीची प्रतिक्रिया आपण पाहतोय त्यांनी दिलेली आहे। त्यामुळे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला आता मोठं गालबोट लागलेलं आहे। हा गोंधळ झालेला आहे शिवराज राक्षे यांच्या पराभवाच्या नंतर। पंचांचा निर्णय आपल्याला मान्य नाही, आपला पराभव झालेला नाही, त्यामुळे या निर्णयावर देखील त्यांनी या निकालावर देखील त्यांनी आक्षेप नोंदवलेला आहे। अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला आता गालबोट लागलेला आहे। संपूर्ण गोंधळ आणि वाद या ठिकाणी आपल्याला झालेला पाहायला मिळतोय। शिवराज राक्षेनं पंचाला लाथ मारल्याची ही दृश्य आहेत। दुसरीकडे पंचांनी चुकीचा निर्णय दिल्याचा त्यांचा मुख्य आक्षेप आहे। आपली भूमिका समजून घेतली नाही असं देखील त्यांचं म्हणणं आहे। आपली बाजू ऐकून घेतली नाही असं देखील त्यांचा मुख्य आक्षेप आहे। त्यामुळे पंचांच्या निर्णयावर त्यांनी आक्षेप घेतलेला आहे। हा निकाल आपल्याला मान्य नाही असं त्यांचं म्हणणं आहे। शिवराज राक्षेचा पराभव झाल्यानंतर हा सगळा गोंधळ झालेला आहे। ही दोन दृश्य आपण पाहतोय। शिवराज राक्षे यांचा जो सामना रंगला होता त्या फेरीनंतर निकाल आपल्याला मान्य नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यानंतरच त्यांनी पंचाला लाथ मारल्याची दुसरी दृश्य आपण पाहतोय। त्यामध्ये त्यांची कॉलर देखील पकडण्यात आलेली आहे। रेफरींचा हा निर्णय आपल्याला मान्य नाही, त्यांनी आपलं म्हणणं ऐकून घेतलं नाही आणि चुकीचा निर्णय दिला असं त्यांचा मुख्य आक्षेप आहे।